झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी, गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे, ऊर्ध्व पुंड भाळी कंठी शोभे माळी, कापीजे कळी काळ तया भेने, गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, नाम अमृतसार मुखा माझी गोविंदासनी, गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलु पद्मकरीन शंखं चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावदी या वारीचारी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन दूत, विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार. हे पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती विनती सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ज्ञानवंत कीर्तिवंत येशवंत गुणवंत वरदवंत चारित्र्य संपन्न प्रजाहित दक्ष जाणता राजा रायगडाच्या मंदिरी देव वसे. शिवराया त्यांच्या चरणी झिजवितो मी माझी काया.
जगदीश्वराच्या नावे ज्यांची ख्याती, प्रणाम माझा राजा शिव छत्रपतीसी। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा सुनो जिजाऊ कुमार, कथा सुनो जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। हो विराजिए, विराजिए। झुंजारते एक विष्णुदास जगे, पाप पुण्यांगी नातळे त्या गोविंदासनी, गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे। प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याची मूर्ती आणि देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि झुंजार असणाऱ्या विष्णूच्या दासांचं वर्णन करणारा अभंग प्रस्तुत हरिकीर्तन रूपी सेवेकरता निवडला। विठाला 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 विठाला। अभंग श्रीमंत तुकोबरायाचा आहे, 4 चरणाचा आहे, विष्णूंच्या दासांचं वर्णन करणार आहे। अभंगावरती निरूपण करण्याच्या अगोदर आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या संबंधी 1 मिनिटामध्ये परिहार द्यावा। तो परिहार असा, सालाबाद प्रमाणे आपल्या श्री क्षेत्र चिखली तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सहयोगानं, भजनी मंडळाच्या योगदानानं, तरुणांच्या सहकार्यानं, ज्येष्ठांच्या आशीर्वादानं, मायमाऊल्यांच्या उपस्थितीत आणि बालगोपाळांच्या आनंदामध्ये भगवान परमात्मा पांडुरंगाच्या मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजीच्या, हनुमंतरायाच्या आणि महाराष्ट्राचं लाडकं दैवत ज्यांच्यामुळे देव टिकला, धर्म टिकला, संस्कृती जिवंत राहिली, वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ, गळ्यातील टाळ आणि कपाळाचा गंध आणि आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू ज्यांच्यामुळे आबादित राहिलं ते महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी पूजनीय वंदनीय सुदामदेव बाबा, पूजनीय वंदनीय शिवाजी बाबा, पूजनीय वंदनीय माणिक बाबा, पूजनीय वंदनीय हिरामन बाबा आदी करून सर्व थोर साधू संतांच्या आशीर्वादानं, सर्व ग्रामस्थांच्या सहयोगानं, तरुणांच्या योगदानानं चालत आलेली नामाची, ज्ञानाची, भक्तीची सुंदर परंपरा अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। वर्ष परंपरेनं चालत आलेला हा नाम सप्ताह आहे आणि तेवढ्यात नेटानं, तेवढ्यात जोमानं, तेवढ्यात कसोटीनं पुढील मंडळी हे काम करत आहेत। सर्व चिखली गावकरांचं मनापासून मनापर्यंत या ठिकाणी स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण सर्वजण तर आहातच, पण तू मृदुंगाचार्यामध्ये महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे आमचे हर्षल दादा ताजने महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गायन क्षेत्रामध्ये आमचे शुभम दादा, त्याचप्रमाणे आमचे या ठिकाणी सागर महाराज, बुधवंत महाराज, आमचे विनेकरी दादा आहेत आणि आमच्या कृष्णाई वारकरी शिक्षण संस्थेच्या मुली आमच्या भगिनी अनिताताई जाधव महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील मुली चोपदार महाराज आणि उपस्थित श्रोते सज्जन मायबाप, माझ्याबरोबर आलेले माझे बंधू हरिभक्तपरायण दीपक काळे सर आणि आज महाराष्ट्रामध्ये भारूड क्षेत्रामध्ये ज्यांचं विशेष नाव आहे, पण नाव ऐकलं की प्रत्येकाला वेगळेपण वाटतं, पण तरीसुद्धा या ठिकाणी मायबापा महाराष्ट्रातील माझे लाडके शिष्य, आकाशवाणी दूरदर्शन कलाकार, A ग्रेड मान्यता प्राप्त कलाकार आणि नाथांचं भारूड ज्यांनी फक्त भारूड ठेवलं, भारडा होऊ दिला नाही, कारण भरडा झाला की पोट दुखतं, भारूड भारूड ठेवलं असे माझे लाडके शिष्य भारूड सम्राट आज माझ्याबरोबर आलेले आहेत। हमीद अमीन सय्यद या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। आता गाणारे सुंदर आहेत, प्रश्नच नाही, शुभम दादा सागर महाराज म्हटल्यानंतर, आणि मृदुंग असा हर्षल आणि शिवाय त्यांच्या आडनावात ताजने आहे, त्याच्यामुळे ताजं तवानं वाटतं सगळं असं आहे। म्हणून आता गाणारे सुंदर आहेत, वाजवणारे सुंदर आहेत। साऊंड सिस्टीम तर आमचे भारत भाऊ हसे त्यांनी मला संपर्क केला, मालुंजकर भाऊ आहेत, सगळी मंडळी, प्रत्येकाची सगळी प्रेमाची मंडळी आहेत। आता तुमच्यासारख्या गाणारे सुंदर, वाजवणारे सुंदर, साऊंड सिस्टीम छान आणि ऐकणाऱ्याचं वर्णन तर न केलेलंच बरं
अशी सगळी गुणवान माणसं. मग आता सगळ्या तुमच्यासारख्या मोठ्या लोकांमध्ये माझ्यासारख्या छोट्या माणसाचा छोटा एकाच मिनिटात परिचय देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. माझं नाव हरिभक्त पारायणे शिवशाहीर कल्याण महाराज काळे पाटील. गाव माझं भातकुडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. माय बापाव इयत्ता चौथीमध्ये असताना ज्यांच्यामुळे देव टिकला, धर्म टिकला, वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ, गळ्यातील टाळ ज्यांच्यामुळे आबादित राहिलं ते महाराष्ट्राचं दैव छत्रपतीचा पहिला पोवाडा इयत्ता चौथीमध्ये म्हणजे शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गायला. त्यानंतर शिर्डीला 1,00,000 शिक्षकांचं अधिवेशन झालं आणि त्यावेळेला दुसऱ्यांदा पोवाडा गायला. तिथून पुढे शिवशाहिरीला सुरुवात झाली. तुमचा विश्वास बसायचा नाही, ग्रॅज्युएशनपर्यंत माझं शिक्षण झालं. संगीत कला विशारद आहे. महाराष्ट्रातले तुमच्या आशीर्वादानं शेकडो पुरस्काराचा मानकरी आहे. आकाशवाणी दूरदर्शनचा मान्यता प्राप्त कलाकार आहे. आणि केवळ कीर्तन आणि पोवाडा महाराष्ट्रात नाही तर शुभम दादा माहिती आपल्याला दिल्लीला आणि परदेशात सुद्धा मला जाण्याची संधी मिळाली. हे माझं काही नाही, आई वडिलाचे, वारकरी संप्रदायाचे आणि माझ्या गुरूंचे हे खऱ्या अर्थानं आशीर्वाद आहेत. तुम्ही मला मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमात अनेक वेळेला पाहिलं आणि आता पुन्हा सोमवारपासून काळ भैरव जयंतीच्या निमित्तानं हरिकीर्तन आहे. 10, 11 आणि 12 तारखेला संध्याकाळी 6 वाजता 3 दिवस झी टॉकीजवरती. अभंग आहे संताने सरता केलो तैशापरी चंदनानं बोरी व्यापिल्या. तो सुद्धा कार्यक्रम झी टॉकीजला तुम्ही नक्की पहा. असो, पण याकडं तुम्ही यावं महाराज असा आदेश मला ज्यांनी दिला. आणि आजही महाराष्ट्रात असे काही काही संत आहेत, शब्द ऐका ऐका, अशी काही काही संत मंडळी आजही या महाराष्ट्रात आहेत की त्यांच्याकडे पाहिलं या की प्रत्यक्ष ज्ञानोबारायाची प्रचिती आणि अनुभूती येते. त्यामध्ये तुमच्या माझ्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आणि माझे गुरुवर्य देवगडचे वाणीभूषण शांतीब्रह्म गुरुवर्य भास्कर गिरीजी बाबा यांच्या आशीर्वादानं मी हरी कीर्तनाला प्रारंभ केला. आणि म्हणून आज मला कितव्या दिवशीची सेवा आहे? 6व्या दिवशीची सेवा समस्त चिखलीकरांनी या ठिकाणी माझ्याकडे दिली. म्हणून प्रथमतः पुनश्च एकदा तुमचे मनापासून आभार आहे. विठ्ठला 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 आणि एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या, कीर्तन म्हणजे करमणूक नाही. पहिले डोक्यातून काढून टाका. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी देशाला घटना आहे, देशाला काय आहे? घटना आहे, तशी वारकरी संप्रदायाला सुद्धा घटना आहे. जशी आचारसंहिता आहे, आता लागली ना, हा, जशी आचारसंहिता आहे तशी वारकरी संप्रदायाला सुद्धा आचारसंहिता आहे. म्हणजे सप्ताह 3 दिवसात असू द्या, सप्ताह 5 दिवसात असू द्या, सप्ताह 7 दिवसात असू द्या, सप्ताह 15 दिवसात असू द्या, 7 दिवसाच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला वारकरी संप्रदायानं 3 वेळेला बंधन घालून दिलेलं आहे. माहिती आहे तुम्हाला? कुठल्या दिवशी कुठलाही अभंग चालत नाही. आता आपला सप्ताह किती तारखेला सुरू झाला? प्रारंभ 1 तारखेला सुरू झाला. पहिल्या दिवशी ज्यांचं कीर्तन असेल त्या कीर्तनकाराला सुद्धा नियम आहे. पहिल्या दिवशी कुठलाही अभंग घेऊन चालत नाही, तर देवाचं त्या दिवशी सांगावं लागतं. रूप, गुण आणि नाम याचं चिंतन पहिल्या दिवशी करावं लागत असतं. उदाहरणार्थ, आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नियम, तो देवा परमपूज्य जगी. म्हणजे देवाचं रूप, गुण आणि नाम पहिल्या दिवशी. एक प्रश्न मिटला. आता बंधन क्रमांक 2, काल्याच्या आदल्या दिवशी देवाकडे काय करायची? म्हणजे उद्या काय करायची? मागणी. मागणी प्रकरणातील अभंग उद्याच्या कीर्तनकाराला घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडी पंढरीनाथा. गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. कन्या भावी भागीरथी तुझे प्रेम जिचे चित्ती. ऐशे करी संत जना दाशी जनीच्या निधाना. देवाकडे काय करायची? मागणी. आणि काल्याच्या दिवशी सुद्धा कीर्तनकाराला बंधन आहे, बाकीच्या गोष्टी नाही. तर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. म्हणजे त्या दिवशी अभंग घ्यावा लागतो. गवळण प्रकरणात चुरा चुरा क्रमाखण खाया गवळण का नंद कुमार कन या काय बढाई दिखावत मोहे जान तो प्रभुपण तेरा सबई और बात सुनवकल सुगला बांधलिया तो आपण गोपाला फेरत मन मन गौवा चरावत कहे तुक या बंधुल कडी लेले हात.
बस. आणि मग काल्याचं कीर्तन झालं रे झालं की विषय संपला. आता तुम्हाला आणखी गोष्ट सांगतो. हे झालं 7 दिवसात 3 वेळेला कीर्तन करायला बंधन. पण ज्यांचं कीर्तन 6व्या दिवशी असतं म्हणजे आजच्या कीर्तन करायला सुद्धा एक नियम आहे, पण थोडीशी सूट दिलेली आहे. 6व्या दिवशीच्या कीर्तन करायला वारकरी संप्रदायाने काय दिली? थोडी सूट दिली. ती कोणती सूट आहे तुम्हाला सांगू? म्हणजे 6व्या दिवशीचं कीर्तन पहाटे 4 वाजेपर्यंत जरी चाललं, अजिबात कुणी का नाहीचं नाही ना. सकोडा असतं गणित केवळ कुठे कीर्तन करीत असतात का असं जर माहिती असतं तर आलोच नसतो. याचा अर्थ इतक्या वेळ घेईल असंही काही नाही. पण बघा ना, वारकरी संप्रदायातले शब्द सुद्धा किती गोड आहे तो. पण एवढ्या दिवशीचा सप्ताह आपण करतो, पण त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही. 1 तारखेला सप्त्याचा काय झाला? प्रारंभ. मग पहिल्या दिवशी प्रारंभ आणि काल्याच्या दिवशी सप्ताहाची सांगता. पण बऱ्याच लोकांना हे 2 शब्द अजून माहिती नाही, माहितीच नाही. लक्षात घ्या, किती छान शब्द आहे, प्रारंभ सांगता. एका गावात माझं पहिल्या दिवशी कीर्तन होत, पहिल्या दिवशी. आणि त्या गावात गेलो आणि अभंग मी ठरवलं होता, नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेते ते सोडवीन मादा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा इदाशी केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तने प्रेमे चक्र पाणी वश होय. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. मी तयारी केली आणि पहिल्या दिवशी त्या गावात गेलो आणि एक म्हातारं मला सहज भेटलं आणि मी त्या बाबाला विचारलं, बाबा आता मंडप दिलाय, ध्वज उभा केला, विनापूजन झालं, गाथापूजन झालं, ज्ञानेश्वरी पारायण झालं, आता हरिपाठ झाला, आता संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन आहे, म्हणजे नेमकं तुमच्या गावात काय आहे हो? त्यांनी मला सरळ सरळ सांगितलं, बाबा आजपासून आमच्या गावात सप्ताह बसला. मी म्हटलं काय झालं? ते म्हणे सप्ताह बसला. आता मला सांगा, सप्ताह बसत असतो का? मनात म्हटलं सप्ताह जर बसला, मग मनात म्हटलं तुम्ही कस काय उठला? सप्ताह बसत नाही. सप्त्याचा काय होतो? प्रारंभ. आणि काल्याच्या दिवशी सप्त्याची सांगता. परंतु ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत, चांगल्यालाच माणसं नावं ठेवतात. वाईटाला नावं ठेवून त्याच्यात काही मिळणार नाही ना. माणसं वाईट चांगल्याला काय ठेवतात? नावं ठेवतात. चांगल्या शब्दाला नावं ठेवतात. उदाहरणार्थ, पिक्चर पहा आणि घरी जा. पिक्चर पाहिला आणि घरी गेले, घरचे काय म्हणतात तुम्हाला? सुटला. काय सुटला? पिक्चर. बा घरी गेले, घरचे म्हणतात सुटला काय? पिक्चर. आणि आता कीर्तनातून घरी जा, घरचे म्हणतील ओल्ड. काय म्हटलं? कीर्तन. म्हणजे जे जे चांगलं आहे त्याला माणसं नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि नाहीतरी तुम्ही कसेही राहा, लोकांना जर ठरवलं नावं ठेवायचं, लोक नावं ठेवतात. उदाहरणार्थ, एखादा माणूस जर कीर्तनाला गावात आला नाही, वस्तीवरच राहिला, तर गावातले काय म्हणतात? घर कोंबडं येते, ते कधीच गावात येत नाही, ते मळ्यातच राहतं. आणि ते जर दररोज गावात आला तर गावातलेच काय म्हणतात? घरी काम नाही ना. असं आहे. आता आजचं माझं कीर्तन ऐकून जर चिखली गावातल्या एखाद्या तरुणानं गळ्यात माळ घातली, समजा आजचं माझं कीर्तन ऐकून जर चिखली गावातील एखाद्या तरुणानं गळ्यात माळ घातली आणि त्याच्या गळ्यातली माळ जर त्याच्या मित्रांना स्टँडवर पाहिली, ते कसे करतात? जय हरिओम महाराज. म्हणजे पाहिलं, माळ घातली नावं ठेवणार, आणि नाही माळ घातली तर तेच दुसऱ्याला काय म्हणतात? त्यांचं घर कधी माळकरी होतं का? आणि त्यांचा कधी वारकरीशी संबंध आला का? म्हणजे माळ घातली नावं ठेवणार, नाही माळ घातली नावं ठेवणार. म्हणून कसंही राहा, पण एक सांगू तुम्हाला, ज्यांनी हा देह दिला नाही का, देवे दिला देह भजना गोमटा. आपण आलोत ना, त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. अरे आमच्या संतांचा एकच विषय होता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, हे विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण.
एकदा सगळ्या मंडळी करता जोरदार टाळी वाज. आणि तुम्ही अधूनमधून आम्हाला वा वा क्या बात है असं म्हणत जा. आम्हाला जरा हुरूप येतो. नाही तर आम्ही वरडायचं बिंबीच्या देठापासून आणि तुमच्याकडे पाहिलं गे तुम्ही उगा आपलं भुलीचं इंजेक्शन दिल्यावानी धड आहेत का गेलेत का जवळ आलेत हेही कळा ना. असं आहे. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. म्हणून लक्षात ठेवा कसंही राहा. जगात मी सांगत असतो सगळे बदलले पण 2 नाते बदलले नाहीत. ऐका पटपट सांगतो. हा 2 नाते बदलले नाहीत. सगळे बदलले. अपडेट झालं. मोबाईलमध्ये सुद्धा वेगवेगळे जे फंक्शन येतात ते अपडेट होतात आहे की नाही. तसं सगळं अपडेट झालं जग. पण 2 नाते मात्र जिथल्या त्या स्थानावर आहेत. पहिलं नातं आहे सासूचं आणि दुसरं नातं आहे सुनेचं. सगळे बदलले पण हे 2 काय बदलत नाही. आजही सासूला वाटतं मी सासू आहे आणि सुनेला वाटतं मी सुनच आहे. आणि कधीच एकमेकीचा सण होणार नाही. आणि शब्द किती गोड आहे सासू. याचा लॉंग फॉर्म माहिती आहे तुम्हाला. कृष्णाई वारकरी शिक्षण संस्थेत बेटा माहिती आहे तुम्हाला सासू या शब्दाचा. जसं MIDC तसं सासू लॉंग फॉर्म आहे. त्याचा कसा आहे सासू सा सू. हे मधल्या डॅश मध्ये काय तर ऐका. सा म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना. जी सुनेला दिवसभर सूचना करत राहते तिला म्हणतात सासू. आणि सुना सुना ती काय म्हणती तू किती सूचना कर पण मी सू. ना मी काय ऐकत नाही. अशा सासू आणि सुना कुठं चालल्या शेतावर चालल्या. बघा बरं का सणच होणार नाही. आता योगायोगानं सुनबाई चालली पुढं आणि सासू राहिली मागं. तेवढ्या सासूची मैत्रीण स्टँडवर भेटली आणि ती म्हणती आत्या आज सुनबाई पुढं तुम्ही मागं. सासू कशी म्हणती माया पुढे गेली ती. कानामागून आली सगळ्या घराला गोड झाली. माझ्या पुढे गेली ती पहिल्या दिवशी. आता दुसऱ्या दिवशी सासू चालली पुढं आणि सून होती माग. तेवढ्या सासूची मैत्रीण म्हटली आत्या आज तुम्ही पुढं सुनबाई माग. मला पुढं घातलं ना. मला तर पुढं घातलं तशी कशी व्हा त्या पुढं व्हा त्या पुढं व्हा त्या पुढं मला तर पुढं घातलं. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी दोघी बरोबर चालल्या. हा तेवढ्यात मैत्रीण म्हटली आत्या आज सासू सुनाचा लईच विचार दिसतोय. सासू म्हणती विचार कायचा मै बरोबरी करायला लागली आता. म्हणून कसंही राहा लोक नाव ठेवणार. म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. नरदेहाची प्राप्ती झाली. 1 नरदेह भारतात मिळाला. 2 नरदेह महाराष्ट्रात मिळाला. 3 नरदेह नगर जिल्ह्यात मिळाला. 4 नरदेह संगमनेर तालुक्यात मिळाला. 5 माहिती नसेल तर तुम्हाला सांगतो मी उल्लेख केलेला आता जे टॉकीच्या त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ऐका. अरे या संगमनेरच्या सुद्धा एक विशेष वैभव आहे महाराज. लक्षात घ्या लक्षात घ्या. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवरायाचा जन्म जरी शिवनेरी किल्ल्यावरती झाला असला तरी त्याच्या अगोदर 2-3 दिवस तिथीप्रमाणे जरी म्हटलं तरी फाल्गुन वद्य तृतीया उत्तरायण शिशिर ऋतू आणि वार शुक्रवार होता. या दिवशी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला असला तरी 19 फेब्रुवारीच्या अगोदर 2-3 दिवस मासाहेब कुठं होत्या तर मासाहेब होत्या संगमनेर तालुक्यामध्ये आणि पेमगिरीचा किल्ला आहे या पेमगिरीवरती होत्या. म्हणजे अजून 2-3 दिवस जर मासाहेबाचा मुक्काम जर पेमगिरीच्या किल्ल्यावर वाढला असता तर छत्रपती शिवरायाच्या जन्माची नोंद पुणे जिल्ह्याऐवजी नगर जिल्ह्यात, जुन्नर ऐवजी संगमनेर तालुक्यात, शिवनेरी ऐवजी पेमगिरीच्या किल्ल्यावर झाली असती. पण त्यावेळेला तो किल्ला मासाहेबांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सोडावा लागला आणि रातोरात मासाहेब पेमगिरीवरून शिवनेरीवरती गेल्या आणि 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राला जाणता राजा मिळाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय
गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर प्राणपणाने लढली मावळे भरोसा त्या राजावर भरोसा या राजावर भरोसा या राजावर पुन्हा जन्म घ्या हीच इच्छा पुन्हा जन्म घ्या हीच इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर जय शिवराय माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर पुणे जिल्हा मध्ये जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर पुणे जिल्हा मध्ये जुन्नर तालुका शिवाई माझ्यावर राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जय 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 जिजाऊ जय 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 जिजाऊ जय भवानी जय जिजाऊ जय भवानी जय जिजाऊ जय भवानी हो असा राजा ते काय आहे कीर्तनकाराच्याच बरोबर शिवशाहीर असल्यामुळं मला ते कीर्तन बी शिळमिळीत आवडत नाही नाहीत एवढे लोक सुंदर इथं जमले आणि शिवाय कीर्तनाचा 6वा दिवस मग 6व्या दिवशी कीर्तनकार कसा पाहिजे कडक नाही तर इथं आलो मी जर असं बोललो असतो तुम्हाला पटलं असतं का चिखली गावामध्ये चालत आलेली परंपरा आपण सगळ्यांनी टिकवली आणि तुमचा उत्साह पाहून मला आनंद झाला आमचे काही तरुण पोरं म्हटले असते मग पायात चपला घाला आणि पटकन घरी चला महाराजांनी काही जेवण केल्यासारखं दिसत नाही असं आहे मग हे तर कीर्तन आहे पण पोवाड असताना अंगावरती शहार येतात लक्षात घ्या अरे काय लढले ते मावळे लक्षात घ्या शिवाजी महाराज प्रत्येकाला प्रिय का वाटतात त्याचं कारण तुम्हाला सांगू मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र जीच्या शिलाशी तुलना छत्रपती शिवरायांच्या आणि शिवरायाच्या चारित्र्याची तुलना मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजीच्या चारित्र्याशी केलेली आहे इतका राजा मोठा आहे लक्षात घ्या एक सांगू तुम्हाला जगाच्या पाठीवर अनेक राजे आले आणि गेले पण त्यांनी समाजाला अडवलं नडवलं पिडवलं रडवलं छळवलं माय भगिनीवरती अत्याचार केले आणि गेले अत्याचार करणाऱ्या राजाची नोंद इतिहासानं ठेवली नाही आणि ठेवणारही नाही आणि आपणही त्यांना मानणार नाही त्यांनी अत्याचार माय मावल्यावरती केले आणि ते गेले याच्या उलट छत्रपती शिवाजी राजांचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीत झाला समोरून येणारी स्त्री कुठल्या जातीची आणि धर्माच्या याचा विचार न करता तिला आईचा आणि बहिणीचा दर्जा देणारा जगाच्या पाठीवरला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे एक सांगू माय बापा तुम्हाला ऐका मला एक जणांना कीर्तनात प्रश्न विचारला होता कल्याण महाराज शिवाजी महाराज देव आहेत का त्याचं उत्तर असं आहे शिवाजी राजे राजे आहेत शिवाजी राजे भक्त आहेत शिवाजी राजे संत आहेत आणि शिवाजी राजे प्रत्यक्ष भगवान शिवजींचा दुसरा अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्या तरुणाला सांगितलं मी तर म्हणतो कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत कदाचित शिवाजी महाराज देव नाहीत पण देवळातला देव आजही ज्यांच्यामुळे देवळात सुरक्षित आहे ते शिवाजी महाराज देवापेक्षाही कमी नाही विठाला 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 असे तुमच्यासारखे जर मंडळी कीर्तनाला असली तर आम्हाला खरंच हुरूप येतो आहे का नाही बघावर काय तुमचे चेहरे आहेत नाही खरंच चांगले आहे पण ते काय होतंय मी प्रत्येक गावात जातो या 6-7 महिन्यात मला जर एक अनुभव आलाय पुरुष मंडळीपेक्षा प्रत्येक गावातलं महिला मंडळ जरा जादा खुश आहे
हं? 1500. हा. लाडकी बहीण शिवाय कोणाची? वा वा, आज आले ना तुम्हाला, काल आले ना? हा, बरं आहे, बरं आहे, बरं आहे. असेच तुम्हाला चालू राहू, पण राहू, कारण आता हा 25-30 लाख माय मावल्या आता तुमच्या 4 व्हीलर दारात काट. हा, सरकारी नोकरीला कोणी काट. हा, आता बऱ्याच कट झाल्या, लक्षात घ्या. पण तुम्हाला आलेत ना, आणखी येऊ, त्याच्याबद्दल आमची काय हरकत नाही. पण तुम्ही भोळ्या आहात. तुम्ही नवऱ्याला भोळा महादेव म्हणता, तुमचा भोळेपणा आहे, तुम्ही भोळ्या पार्वती आहात, लक्षात घ्या. अरे 1,500 रुपये तुमच्या एकटीचे नाही रे, फसवलं तुम्हाला. तुमच्या एकटीचे नाही, 1000 तुमचे आणि वरचे 500 रुपये कोणाचे माहिती तुम्हाला? शासनाचा GR वाचा, त्याच्यात लिहिलेलं आहे 1000 तुम्हाला आणि वरचे 500 रुपये शासनानं सांगितलेलं आहे, ज्या ज्या गावात कल्याण महाराजाचं कीर्तन असेल दर्शनाला येताना, त्याच्याशिवाय संकल्प तुमचा पूर्ण होणार. काही इकडे यायच्याच नाही भाऊ, तो आहे दर्शनातून काय नाही आरड नाही, आम्हाला नका देऊ. पण खरं सांगतो, 500 रुपये तुमचे नाही. 500 रुपये कोणाचे तुम्हाला सांगू? 1000 तुमचे आहेत. तुम्ही तर म्हणता महाराज 1,500 तर आम्ही मोजतात तिथपर्यंत ठीक आहे, पण 1000 तुमचे आणि 500 रुपये मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भाऊजीसाठी. पण तेही कोणत्या भाऊजीसाठी? गळ्यात माळण वारकरी ह्या भाऊजीला नाही. तुमचे एकदा 1,500 रुपये आले, तुम्ही दिवाणावरती 3 नोटा मोजत बसल्या की मुख्यमंत्र्याचे लाडके भाऊजी पावली खेळत घरी येणार आणि तुमच्या हातातले पैसे पाहून तुम्हाला म्हणणार, फाडून टाके. अहो, अशी ऍक्शन जर करायला जावं तर काही म्हणायला बसले, कल्याण बाबाला सवय दिसती. अवघड कार्यक्रम काय सांगावं महाराज. आता येताना आम्ही आमच्या स्वदेश प्रॉपर्टी, आमचे दत्ता भाऊ त्यांनी आवर्जून फोन केला म्हणून तिथे गेलो. तिकडे जाताना काय झालं, एक हॉटेल लागलं, मला जरा तहान लागली म्हणून मी आमच्या दीपक भाऊला म्हटलं, हमीद भाईला म्हटलं पाण्याची बॉटल आणावं. ते पळत पळत गेले आणि पाण्याची बॉटल आणायला गेले. तेवढ्यात एक मोटरसायकलला जवळून गेला आणि त्यानं गाडीवरलं नाव वाचलं. त्यातलं एक जण काय होतं, बाबा तर धाब्यावर रे, ऐक माझा पाणी नको पिऊ. लोकांचा कार्यक्रम अवघड झाला महाराज, लक्षात द्यावा. म्हणून हसलं पाहिजे. हसल्यानं काय होतं, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, अटॅक फटॅक येण्याची शक्यता कमी असते. म्हणून सभेमध्ये वाजवतात त्यांना टाळ्या म्हणतात, पण नामचिंतनात वाजवली जाते त्याला टाळी म्हणतात. संतांच्या वर्णनामध्ये देखील पाहतो, टाळ्या वाजवावी गुढी उभारावी नाही, टाळी वाजवावी गुढी उभारावी. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी वाजवली पाहिजे. विठाला म्हणून ऐका, ज्ञाना करता ज्ञानोबा राय, वैराग्या करता तुकोबा राय, लढीवाळ भक्ती करता नामदेव राय, आपल्या कर्मामध्ये देवाला कसं पाहावं याच्याकरता सावता महाराज. आणि या सगळ्या संत परंपरेमध्ये ज्यांचा प्रपंच श्रीमंत होता आणि त्याहीपेक्षा ज्यांचा परमार्थ श्रीमंत होता, कोण? सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, माझा माझा.
सगळे सावजी राजा स्वामी एकनाथ स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा एकनाथ माझा. आणि त्या परंपरेमधले वैराग्य मूर्ती असणारे देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज या ठिकाणी झुंजार असणाऱ्या विष्णुदासांचं वर्णन करतात. ते असे विष्णुदास आहे की ज्यांना पाप पुण्याची बाधा होत नाही. ते नामचिंतनाच्या जोरावरती नामस्मरणाच्या जोरावरती ते पाप पुण्याला सुद्धा हरवतात. त्यांना पाप पुण्याची बाधा होत नाही म्हणून ते झुंजार आहेत. प्रथम चरणात झुंजार ते एक विष्णुदास जागे सुंदर ते एक विष्णुदास जागे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्रीमंत तुकोबाराय सांगतात. झुंजार ते एक विष्णुदास जगे पाप पुण्य अंगे नातळे त्या. खरंच चिखली गावचे ग्रामस्थ तर आहेतच परंतु या गावातले लहान लहान मुलं मला जास्त आवडले बरं का. इतके छान मुलं आहेत ना. मला तर असं वाटायला लागलं इथं आल्यापासून मरावून त्यांच्याच पोटाला जावं जन्माला. लय लेकरं भारी हो. गाडी आल्याबरोबर महाराज काय सांगा तुम्हाला लेकरं असते. लेकराला काय कीर्तनकार काय गायक काय वादक काय त्याला काय कळतं. गाडी आली. गाडी आल्याबरोबर तिथं थांबलो होतो. 2-3 पोरं तिथे खेळत होते आणि खेळता खेळता त्यांनी गाडीच्या पाठीमागचं माझं नाव वाचलं. समाज प्रबोधनकार हरिभक्तवाणी शिवशाही कल्याण काळे पाटील. पोर असते त्यांना काय कीर्तनकार गायक लेकराला काय. त्यातल्या एका पोरानं ते वाचलं. त्यातलं एक पोरगामध्ये आला रे कल्याण काळ्या. मी म्हणलं भाऊ तो ह्या पाया पडतो. अरे बाबाचा रुबाब काय तुम्हाला पार कचरे महाराज करून टाकलं राव. त्यांनी बाबा आम्ही तुमचं पाठीमागून नाव वाचलं होतं. अरे ते खरं आहे पण जर व्यवस्थित मी ठरवलेलं आहे सगळ्याच्या नादी लागायचं बरं का भाऊ. पण 2 व्यक्तीच्या नादीने लागायचं. त्यातल्या त्यात या लहान पोरायच्या यांच्या नादीने लागायचं. 2-3 प्रश्न विचारतो पटकन उत्तर द्या. मुलं आहेत ना पोरं लहान मुलं बरं काय आहेत ना बरं मला सांगा पटपट उत्तर द्या. चांगली बस दीदी मांडी घाला. मुलाचं प्रेम. प्रेम म्हणजे दुसरं नाही लक्षात घ्यायचं. मी पुढचं काय ऐकतोय सांगतोय ते ऐका. मुलाचं प्रेम हे आईवर असतं
का वडिलावर असतं? मुलाचं. करेक्ट. मुलाचं प्रेम आईवर असतं, 100% बरोबर आहे. आणि मुलीचं प्रेम बापावर. ऐकलं ना? मुलाचं प्रेम आईवर, मुलीचं प्रेम बापावर. मला एक जणांनी विचारलं, कल्याण महाराज मुलाचं प्रेम आईवरच का? म्हटलं चोंबडेपणा. ते म्हणले चोंबडेपणा कसं काय? हा, मुलगा किती चुकू द्या पण त्याची चूक कधीच मान्य करत नाही, त्याला म्हणतात आई. आता आपलं जाऊ द्या, यशोदा मैयाला एवढ्या गवळणी तक्रारी करायच्या, आम्ही तर राहावं का जावं, एक तरी निर्णय आम्हाला दे, काय करू सांग. पण तरी सुद्धा यशोदा मैया एक तरी दिवस म्हटली का कृष्णा तुझं चुकतंय बरं का, हा चुकतंय तुझं. नाही, उलट गवळणीला काय म्हणायचे, नाही बाई मग लेकरू तसं नाही, निघा इथून, काढून द्यायची. तीच परंपरा शुभम दादा आजपर्यंत सुद्धा आहे. आजपर्यंत देखील आईला कधीच मुलगा चुकीचा वाटत नाही. मुलगा गुटखा खाऊन जरी घरी आला आणि शेजारीन जर म्हटली आज तुमच्या राजूच्या तोंडाचा वास येतोय, गुटखा खाल्ला काय, ती काय म्हणते, गुटखा नाही सुगंधी सुपारी खाल्ली. याला काय म्हणतात, चोंबडेपणा. म्हणून मुलाला कोण आवडतं, आई. अहो 1:30 वाजता पोरग घरी येऊ द्या, वडील असे दारात असतात आणि मुलाला विचारतात कुठे गेलता रे, कुठे गेला होता, 1:30 वाजला, कुठे गेला होता, कुठे गेला होता, गिळायचं नाही, कुठे गेला होता. तेवढ्यात आई किचन रूम मध्ये जाते, ताट घेते, पोळी भाजी सगळे पदार्थ त्याच्यात ठेवते आणि मुलापुढे ते ताट ठेवते आणि पोराला काय म्हणते, तू जेव मी आहे. अंखा अंखा अंखा, सोनं ग माझं बबड ग, ते वाळून गेलं ग ते, अंखा अंखा. तेलही बिनला ज, इतर वेळेला तरी 2 भाकरी खातो, त्या दिवशी 4:45 भाकरी खातो, तरी आई म्हणते हा ना त्याचं जेवणच कमी झालं 4:45 खाऊन. त्याच्या लेकराचा जेवायचा टाइम आणि यांची कुरकुरीचा टाइम, अंका अंका अंका. तेवढ्यात वडील म्हणतात हे बघ हा तुझा लाड आहे, लाड भवलाय लाड, विचार त्याला आधी कुठे गेला होता. मग मात्र आईला राग येतो, हातातलं काम ठेवते आणि नवऱ्याला कशी म्हणते, तुम्ही थांबा, थांबा ना जरा, थांबा ना, हा थांबा जरा. गेलो होतो लेकरू गावात, चिखली गावच्या लोकांची तरुणांची मीटिंग चालली होती. सप्ताह आहे, नियोजन कसं करायचं, पंक्तीचं नियोजन काय, कीर्तनकाराचं नियोजन काय, सप्ताह चांगला होत असतो आपला प्रत्येक वर्षी, याचं नियोजन चाललं होतं. म्हणून लेकराला झाला उशीर, वाजले 1:30. का बोलता माझ्या मुलाला, हे पा आजपासून माझ्या मुलाला बोलाल ना तर माझ्या इतकं वाईट नाही सांगून ठेवते. भाऊ अंकाय सतत बोलत राहतात. अहो त्याला काय विचारता, तो तरी 1:30 आलाय, तुम्ही पहाटे 4 वाजता येत होते, नका 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 दे सुलूक, खबरदार माझ्या मुलाला बोलाल तर अंकाय अंकाय. याच्यासाठी मुलाला कोण आवडतं, आई आवडते. अरे मुलगी जर वाट लावली तर तुम्ही नवरीच्या आईच्या मैत्रिणी जवळ जातात, रडू नका म्हणतात, है का नाही. आणि हल्ली तर आता सर एका रात्रीत सोशल मीडियानं जर ठरवलं ना याला स्टार करायचं करतं, आणि एका रात्री जर ठरवलं याला खाली ओढायचं ओढू शकतं. तुम्ही पहा एकाच रात्रीत एक गाणं इतकं गाजलं होतं गणपतीच्या काळात, आमच्या पप्पांनी गणपती आणला, ते गेलं. आणि आता एक 4-5 महिन्यापूर्वी एक गाणं होतं, रस्त्याला म्हणलं माय, आणि आता ते गेलं. आता एकच गाणं आहे, रडू नको. काय कधी माणूस स्टार होईल सांगता येणार नाही. तशी ती म्हातारी आली, म्हातारी म्हणते काय झालं का, ते नवरीच्या आई रडू राहिली. हा बरं बाजूला, चष्मा लावलेली म्हातारी जवळ गेली, नवरीच्या आईला कशी म्हणती, कमोराला ती का, कमोराला ती, आणि तीच रडायला लागती, चष्मा काढती आणि डोळे पुसतीन. मग मैत्री बाकीच्या महिला मंडळाला काय म्हणती, खरंय तिचं, तिच्या डोळ्याला पाणी यायचं नाही तर काय होईन, तिच्या पोटचा गोळा येतो. लहानपणी काय नव्हतं, आम्ही डोळ्यानं पाहिलं, आता ते लेकरू सासरी चाललं तर रडू येतं, पण बाई नको रडू नको रडू म्हणतात की नाही. आणि तेवढ्यात बाप येतो रे बाप, आणि बाप उभा राहतो आणि बापाच्या डोळ्यात पाणी येतं. पण आपण त्याचे मित्र लय हुशार,
आपण त्याला काय म्हणतो, आपल्याला नाही पटलं म्हणजे बरं आहे का, म्हणजे त्याचं लेकरू चाललं तुला नाही पटण्यावर काय आहे. अरे माणसा एवढा माणूस खुशाल बाया माणसाने रडतो, म्हणजे बापाला रडायची सुद्धा परवानगी नाही. पण बाप आहे बरं, गाणं आहे पण छान आहे, 1 मिनिटात गातो. बाप कसा आहे, ओरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. गलैया बखड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उदळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्याहीन पाचोळा जीन रानो माळ, जीन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. अरैया बघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. विठला विठला म्हणून माय बापाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा आणि सांगणाऱ्यांना आधी करा. सांगणाऱ्यानं आधी करा. माझे वडील 20 वर्षापूर्वी वाढले, मृदुंगाचार्य होते, गेले. आज घरी 90 वर्षाची माय आहे, माय बापा. पण दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर मोठमोठाले मठ मंदिरं निर्माण करण्यापेक्षा काहीतरी वेगळेपण करण्याकरता 10व्याला आणि 13व्याला लाखो रुपयाचा खर्च करण्यापेक्षा लेकरू या नात्यानं सांगतो, चुकत असेल तर क्षमा करा. तुमच्या लेकराला जिवंतपणी मायबापाची सेवा करा. मेल्यानंतर फक्त फोटो ठेवा आणि बस छानपैकी सगळ्यानं बसून वंदन करा. वर्षश्राद्धाच्या दिवशी कुठलाच कार्यक्रम आयोजित करायची गरज नाही. उलट त्या दिवशी रक्तदानासारखा, वृक्षदानासारखा असे सोहळे जर केले तर त्या रूपात मायबापाच्या स्मृती अखंड जिवंत राहतील असं माझ्यासारख्या लेकराला वाटतं. म्हणून स्नान सकाळी झालं की पहिलं आईचं दर्शन, नंतर पांडुरंगाचं, हनुमंतरायाचं, छत्रपती शिवरायाचं, बाबांचं आणि कीर्तनाला जातो. 4थीपासून भाऊ आत्तापर्यंत कसलीच अडचण आलेली नाही. आणि 4थीपासून तर आत्तापर्यंत चिखलीच्या कार्यक्रमापर्यंत 15-16 हजार कार्यक्रम केले असतील. एकही दिवस माझा कधीच आवाज बसला नाही. ही कृपा आहे, लक्षामध्ये घ्या. म्हणून आपण आपलं काम करावं, देव देवाचं काम करायला खऱ्या अर्थानं समर्थ आहे. म्हणून आई निघलं का आई म्हणते, घड्याळ घेतलं का? घेतलं. मोबाईल घेतला का? घेतलं. कपडे सगळे घेतले का? घेतले. आणि डिझेलला पैसे घेतले का? आता फोन पे वगैरे जुन्या माणसाला काय कळत, आणि घेतले का? असं आहे. तशी माझी माय अशिक्षित आहे, पण एका चांगल्या घराण्यातून आलेली आहे. 10 वर्ष शेवगाव निवाशाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, कॉम्रेड वकीलरावजी लंघे पाटील, म्हणजे आत्ताचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील माझे मेवणे आहेत. या घरातून आलेली माझी माय, पण तरीसुद्धा तो डामडौल कधीच नाही. माझ्या माईबद्दल मी सतत म्हणत असतो, हा मोठेपणा जाऊ द्यावं, पण आई कशी आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी तिने झोका झाडाने टांगला, नाही का. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. असं आहे. म्हणून मायबापाची सेवा करा. आणि मी तर म्हणतो बाकीच्यांचे वाढदिवस करण्यापेक्षा एकदा आपल्या मायबापाचा वाढदिवस करून बघा, आत्मिक समाधान प्राप्त होईल. बाकीच्यांची झेंडे मिरवण्यापेक्षा, नुसती धावपळ करण्यापेक्षा आपल्या आईबापाच्या जर वय असेल तर सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा करा. त्या मायबापाला आनंद प्राप्त होईल. आणि जगाच्या मालकाला सुद्धा मायबाप डोळ्यात पाणी आणून म्हणतील, पांडुरंगा अरे मला सुद्धा पंढरीला यावं वाटत होतं, पण मुलगाच असा तू दिला की तुझ्या रूपात, जसं श्रीखंड्याच्या रूपात नाथ बाबाची सेवा केली. माझा मुलगा आमची तशी जर सेवा करत असेल तर तुझ्याकडे यायचं काय कारण आहे. पंढरीच्या रूपात तू जर आमच्या समोर आहे, कुठेही जायची गरज नाही. इतकी ताकद आईबापाच्या सेवेमध्ये आहे आणि ती केली पाहिजे. लेकुराचे गीत वाहे माऊलीचे गीत, वाहे माऊलीचे गीत, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित. लेकोरा चेतबाई माऊलीचे चिताईसी कळवळ्याची जाती, करी लाभा विन प्रीती म्हणून झुंजार ते एक. विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्यात का, गोविंद असनी राम गोविंद शयनी, गोविंद असनी हो गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी. गोविंद ते म्हणे बैसला से, गोविंद त्या म्हणे बैसला से राम, गोविंद त्यामणे बैसला गोविंद त्यामणे बैसला, गोविंद असनी राम गोविंद शयनी, गोविंद असनी राम गोविंद शयनी. आसनी गोविंद शयनी, गोविंद आसनी गोविंद शयनी. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्यामणी बैसलासे. असं सगळं जुळून आल्यावर मजा येते बरं का. ऐकणारे तुमच्यासारखे, शूटिंग, साऊंड सिस्टीम, मृदुंगाचार्य, गायक, हार्मोनियमवाद असं जुळून आलं ना सर भाऊ, काय होतं मग हुरूप येतो. आणि त्यातल्या त्यात आहे ना, कीर्तनामध्ये मला पेटी आवडते. पेटी असली बरं वाटतं. म्हणून मी अगोदर विचारलं हार्मोनियम, ते म्हणाला आहे काय प्रॉब्लेम. स्वरा करता आता काही काही मंडळी वापरत नाहीत, हा जाऊ द्या त्याच्याबद्दल नाही, परंतु स्वरा करता पेटी हार्मोनियम पाहिजे. पण एका गावात मी कीर्तनाला गेलो, तिथं नेमकी हार्मोनियम नव्हती. मग मी संयोजकाला विचारलं, सप्ताह कमिटीला, म्हटलं पेटी. ते म्हणे बाबा पेटी तर नाही, पण वाजवणारा 11 किलोमीटरच्या पलीकडे. म्हटलं मग येणार नाही का. त्यांनी फोन केला होता आम्ही, पण तो काय येणार नाही. म्हटलं का. त्यांनी गंमत अशी आहे, आमच्या गावाचे मृदुंगाचार्य आहेत ना हर्षल महाराज, त्यांच्याकडे त्याचे पैसे आहेत. आणि त्यांनी आधी फोन करून सप्ताह कमिटीला विचारलं मृदुंगाचार्य कोण. ते म्हणाले ताजने महाराज. ते म्हणे मी तुमच्या पाया पडतो, आपण काय येणार नाही. म्हटलं पण पेटी पाहिजे हो. बरं मी जर गेलो आणायला तर. ते म्हणे पाहा तुमचा मान ठेवला तर बरं होईन आलात. मग द्या म्हटलं मोटरसायकल. मग मोटरसायकल घेतली. आता मोटरसायकल मला कोणती दिली, जुनी राजदूत सद्दाम एक्सप्रेस
5व्या किकला चालू झाली, 3 वेळा बंद पडली, तरी तशीच नेली. आणि तिथं गेल्याबरोबर इतका त्याला आनंद झाला त्या बिचाऱ्याला. लगे महाराज तुम्ही आले. मी म्हटलं 11 किलोमीटर मी आलो आणि तुम्हाला वाटलं नाही का यावं म्हणून. ते म्हणे तुमचं नाव मी बोर्डवरती वाचलं, फ्लेक्स बोर्डवरती वाचलं, असं वाटत होतं कधी जाईल कधी जाईल, हा कधी जाईल कधी जाईल आणि कधी इथंच राहील, इथंच राहिले. ते म्हणे वाटत होतं. पण मी विचारलं मृदुंगाचार्य कोण आहेत. मग ताजने महाराजांचं नाव ऐकल्यानंतर मी म्हटलं आपल्याला काय जायचं नाही. मी म्हटलं बरं तुमचं नेमकं तुम्ही काय येत नाहीत. ते म्हणजे त्यांच्याकडे माझे पैसे म्हणून आपण काही येणार नाही. पण मी म्हटलो माझ्यासाठी तुम्ही आलात ना, तुमच्यासाठी येणार. पण माझी एक अट आहे. त्यांनी मी म्हटलं कोणती. ते म्हणे तिथं गेल्यानंतर माईकवाल्याला मी अगोदर सिस्टीमवाल्याला सांगणार त्यांचं तोंड तिकडं आणि महातोंड इकडं. मनात म्हटलं तू स्टेजच्या खाली का बसाना, फक्त पीटीचा स्वर मला आला पाहिजे. आलो हो तिथं आल्याबरोबर लगेच त्यांचं तोंड तिकडं त्यानं तोंड इकडं केलं, माईक लावला, अभंग घेतला, चाल झाली. इतकं शिवमदादा कीर्तन रंगलं, 1.5 तास कीर्तन झालं. लोक हसले रडले गंभीर झाले, टाळ्या वाजवल्या, प्रतिसाद दिला, सगळं गाव खुश. इतका आनंद झाला आणि 1.5 तास कीर्तन झालं. पीटी वाल्याच्या लक्षात आलं यांच्याकडं आपले पैसे आहेत, पण कीर्तनाचा नियम आहे मध्ये उठता येत नाही, मध्ये बोलता येत नाही. हा नियम आहे बरं का, मध्ये बोलता येत नाही. पण पीटीवाला हुशार होता, त्यानं सप्तकात दाखवून दिलं त्यांना. तो काय म्हटला, सारे ग म प द नि सा, माझे पैसे कधी देतो, सारे ग म प द नि सा, माझे पैसे कधी देतो. आता आमचे हर्षल दादा काही कमी नव्हते, तेव्हा पठ्या सप्तकात मला दाखवतो काय माझे पैसे कधी देतो. त्यांनी मृदुंगात दाखवून दिलं, देईन तर देईन नाही तर नाही देईन. वा हे म्हणजे माझे पैसे कधी देतो आणि म्हणायचे देईन तर देईन नाही तर नाही देईन. तेवढ्यात एक वाघ ह्या जागरण गोंधळा चालला होता, पण नेमकं माझं नाव शिवशाहीर कल्याण महाराज काळे हरिभक्त परायण. अरे म्हणे 7 ते 9 कीर्तन आहे, प्रसाद घेऊ आणि मग आपलं काय 11च्या पुढं चालू होतं टोय, मग पुढे जाऊ म्हणून तो पुढे बसला आणि त्याच्या पिशवीत खंजिरी होती, दिमडी खंजिरी होती. आता हे म्हणायचे माझे पैसे कधी देतो, हे म्हणायचे देईन तर देईन तर नाही देईन. तेवढ्यात त्यानं खंजिरी काढली उभा राहिला आणि केलं सुरू, आले डुबले का डुबले का डुबले का डुबले का डुबले का डुबले का. म्हणून आमच्या तर काही कमी नाही. विठाला म्हणून असं फ्रेश वाटलं तुमच्याकडे बघितल्यानंतर, आहे का नाही. आणि त्यातल्या त्यात या लेकरा करता एकदा जोरात टाळी वाजवावर. हा ऐशी कन्या द्यावी बाई, जशी मीरा मुक्ताबाई, जशी मीरा मुक्ताबाई, आहे का नाही. अशा मुली पाहिजेत, लक्षात घ्या. आणि मुलगी कोणत्या क्षेत्रात कमी, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी आघाडीवर येते, आहे लक्षामध्ये घ्या माझ्या बायबापाव. म्हणून नावं ठेवताना छान छान मुलाची नावं ठेवली पाहिजे, आहे की नाही. किती आता शुभम नाव अतिशय छान नाव आहे आमच्या महाराजांचं. हर्षा महाराजांचं नाव छान आहे का नाही. सागर महाराजांचं वा सागर किनारे छान आहे, असं प्रसन्न वाटतं, आहे का नाही. नाही तर काही नावं राहतात. आणि भाऊ सर तुम्हाला सांगतो, काही कळलं तो आशे कीर्तनाची आम्हाला वेळ येते. आता आपला सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र चिखली, शिवरायाचा पुतळा पाहिला मन भरून आलं. इथे मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजी साक्षात आहेत, हनुमंतजी आहेत, मन भरून आलं. मग अशा सप्त्यात कीर्तन करायला हुरूप येतो. नाही तर काही मंडळ आमची कीर्तनं ठेवतात. आता वंदे मातरम तरुण मंडळ, भारत माता तरुण मंडळ, छत्रपती शिवराय तरुण मंडळ, जगदंबा माता तरुण मंडळ, अशी बोर्डाची नावं पाहिली की आम्हाला हुरूप येतो कीर्तनाला. परंतु मी एका गावात कीर्तनाला गेलो होतो, ज्या मंडळानं माझं कीर्तन गणपती ठेवलं त्या मंडळाचं नाव होतं अचानक तरुण मंडळ. कधी डिसमिस होईल सांगताच येणार नाही. म्हणून अशी चांगले नावं पाहिजेत. मुलाची नावं देखील चांगली ठेवा. आता पहा तुम्ही, कार्तिकेला जर पोरग जन्माला आलं ना वारीला, लगेच घरातलं म्हातारं काय म्हणतं, आज वारी आहे, पोराचं नाव ठेवा ज्ञानेश्वर. चांगलं आहे, पण ते तसं होईन का.
पहिला प्रश्न. कार्तिकीला जन्माला आलं ज्ञानेश्वर. काहीचं नाव राहतं विठ्ठल, चांगलं नाव आहे, ठेवलं पाहिजे, आहे का नाही. काहीचं नाव राहतं शिवजयंतीला पोरग जन्माला आलं, पोराचं नाव शिवाजी. पण त्यात किती मोठा अर्थ आहे तुम्हाला माहिती आहे. 3 अक्षरी शब्द आहे, ऐका. सी शिका, वा वाचा, जी जिंका, ते नाव शिवाजी आहे. किंवा सी शिस्त प्रिय, वा वाणीत तेज, आणि जी जिजाऊंचे सुपुत्र, ते नाव शिवाजी. असे नाव पाहिजे. तो काही काहीचं नाव राहतं संभाजी. शंभूराजे म्हटल्यानंतर काय सांगावं. रात्री कीर्तनात सांगितलं, झुकेगा नाही साला म्हणून मुलांना पुष्पा दाखवण्यापेक्षा, झुकेगा नाही साला म्हणून मुलांना पुष्पा दाखवण्यापेक्षा आपला देव, आपला देश, आपला धर्म आणि आपली संस्कृती याकरता झुकेगा नाही साला म्हणून मुलांना संभाजी राजांचा छावा दाखवा. आणि शंभूराजे काय होते महाराज, काय सांगा तुम्हाला. विनाकारण कुणाचं वर्णन कुणी करू नये. शंभूराजे होते कसे सांगू. हडपिरजाचं बळकट, पोलादी काम मनकट, भरदार पोटरी मांड, पिळदार शबती दंड, भरदार छातीचा बांधा, असा होता आमचा शंभूराजा. देवदेश धर्म के नाम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभूराजा था. अरे झुकला नाही, वाकला नाही, असा मराठी पाना पाठीवरती थाप टाकून तुम्ही फक्त लढ म्हणा, ते नाव संभाजी. शंभूराजे सामान्य नव्हते. शिवाजी महाराज छत्रपती झाले, संभाजीराजे धर्मवीर झाले. शिवरायाने काही वेळेला प्रसंग पाहून तह केला. याच्या उलट संभाजी महाराज एकदाही शत्रूशी तह न करणारा, एकदाही शत्रूला शरण न जाणारा, एकाही लढाईत न हरणारा, एकदा युद्धभूमीतून पळून न जाणारा, 14 भाषेवरती प्रभुत्व असणारा, बुधभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहून पंडिताचा महापंडित झालेला महायोद्धा, क्षात्रवीर, धर्मवीर संभाजी महाराज आहे. लक्षात घ्या. मग काहीचं नाव संभाजी. नावं ठेविनात, असे नाव पाहिले जरा बरं वाटतं. आता आपले काय नाव आहेत. मी सांगत असतो विनोदानं, आपले नाव लय भारी. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. महिला मंडळ तुम्ही नका हसू, यांची नावं तर लय भारी. नाव शांती, रोज दुसऱ्याची भांडणं मुद्दाम घरी आणती. नाव कांती, एकदा जेवायला बसले जाता 4-4 भाकरी हंती. हा. नाव सुलोचना, डोळ्याचा पत्ता नाही, पाहती मुंबई पुणा. आणि कोण खातं त्या सुलोचनाला. तसं माझं नाव काय आहे, कल्याण. हे घ्या. काय नाव, कल्याण. कल्याण, हा. काय आहे, कल्याण. चांगलं आहे ना. हा. बर. पण एक माणूस मला म्हटला, बाबा तुम्ही काही म्हणावं राव, तुमचं नाव चांगलं आहे पण आडनावनी घोळ केला. मी म्हटलं कसं काय, काळे असं कोण आडनाव असतं का. अरे म्हटलं काळी आडनाव सारखं आडनाव नाही. तेव्हा कसं काय. म्हटलं पांडुरंगाचा रंग कसा आहे. तेव्हा काळा. शाळेतला फळा काळा. उन्हाळ्यामधला गरिबांचा फ्रीज माठ रंग, रंग काळा. बर. वारकरी संप्रदाय साऊंड सिस्टीम रंग काळा, आवाज छान. बर. वारकरी संप्रदाय कपाळाला बुक्का लावतो, कसा आहे रंग, काळा. आता आपल्याकडे लोकांना माहिती आहे की विठोबा रुक्माई झाल्यानंतर बुक्का कोणत्या बोटानं लाव. पण मी खानदेशात गेलो होतो, जळगाव. तिकडच्या बिचाऱ्याला त्याला माहितीच नव्हतं बुक्का महाराजाला कोणत्या बोटानं लावते. एक म्हातारं होतं सप्ताह कमिटीतलं. मी विठोबा रुक्माई सुरू केलं आणि ते म्हटलं, एका माणसाला म्हटलं, त्या बाबाला हार घाल. ते उठलं आणि हार घेऊन आलं आणि जवळ आलं. ते म्हातारा काय म्हणतं, आणि बुक्का लाव. मी म्हणलं, तुम्ही बाबा म्हणले बुक्का. मी म्हणलं इकडं काय बाबाला हाणायची पद्धत आहे काय. अहो म्हटलं त्यो बुक्का नाही, ह्यो बुक्का लावा. तुम्ही असा 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 असा. पण नंतर प्रश्न पडला नेमकी कोणत्या बोटानं लावा, त्याला माहितीच नव्हतं. मग ते विचार येणे लावूक येणे लावूक येणे लावूक येणे लावूक. शेवटी अशी मुठ केली ना अंगठा वर आला. तो म्हणतो, नाही गाड्या, बहुतेक या चौघाचाही थोरला भाव.
हो ते का अंगठ्यानं लावित असतील काही नु. मी म्हटलं काहीच म्हणायचं नाही. म्हटलं असं करून जर त्यानं एक टिपका दिला असता तर मी काय नसतो म्हटलो. पण त्यानं बुक्का मला कसा लावला, बुक्का कालून घेतला आणि मला टिपका नाही दिला, उभा गंध लावला. त्या दिवशी मी कल्याण महाराज नव्हतो, कालू डाकू. बरं बुक्का लावला निघून गेला. मी असं घेऊन वास घेतला, अहो काळा दंत म्हणजे. मी म्हटलं हो दादा इकडे. तुम्ही महाराज काय झालं. म्हटलं हे तर बिटकोय राव. ते म्हणे चुप बैठो सटको. म्हटलं सटको तर सटको, आपल्याला तरी काय करायचं आहे. असं आहे म्हणून म्हटलं आडनाव काळे, दिसायला आडनाव काळे, दिसायला गोरे. आणि काहीचं आडनाव गोरे, त्यांना दिवसा बॅटरी घेऊन पाहावं लागत. गोरे पाटील कुठं बसलेत पहा. आणि काय करतात त्या आडनावाला. अहो या शरीरावर कितीतरी आडनाव तयार होतात. एका मिनिटात सांगून पुढच्या चरणाकडे येतो पटपट. इथून सुरुवात करा. शेंडीला हात लावला, आडनाव झालं शेंडे पाटील. थोडे खाली आले, सगळी कोण बाजरी आणि मध्ये पडत विमानतळ, टकले पाटील. काहीचे केस वाढले, आडनाव केसभट. डोक्यात टोपी घातली, आडनाव टोपे पाटील. वाऱ्यानं टोपी उडून गेली, बोडखे पाटील. समोरून आले कपाळे, त्याच्या खाली आले डोळस, शायनिंग केली आंधळे. आणि डोळ्याची स्वच्छता नाही, आडनाव चिपडे पाटील. त्याच्या खाली आले नाकाडे, स्वच्छता नाही शेंबडे. साईडला गेले गालफाडे, 10 तोंडे, काने चापे वटकर दाते. सभासद उठून गेले, आडनाव बोचरे पाटील. आहे ना. आता इथं आले काही दाडे, काही दाभाडे, काही माने, काही मानमोडे, काही तपठ्ठे मान कापे. आता इथं आले काहीचं आडनाव असं पोटे, काही पोटभरे, जादा झालं पोटफोडे, कोपरे मनगटे एक बोटे, गुडगे पोटरे घोटे तळपे, लंगडे पांगडे लोळे खोळे पाय मोडे. ऊत आलाय. मग हे नाही पुरलं, काही पशुपक्ष्याचे आडनाव लावले. कोले उंदरे, मांजरे डुकरे, सशे गाडवे, हरणे वाघ, लांडगे मोरे चिमणे कावळे. पशुपक्षी संपले, भाजीपाला कारले, काही दोडके, गवारे भेंडे, मुळे गाजरे, कांदे लसणे, कोथिंबिरे भोपळे. पण एवढ्या बाबतीत आडनाव ब्राह्मण मंडळी भारी आडनाव आहे का. मी पुण्यात गेलो होतो, 7 ते 9 कीर्तन. पुण्यात कीर्तनाला बसलो, 2 महिला एकमेकीशी बोलायला लागल्या. आता पुण्यातलं बोलणं ना आपल्या चिखली संगमनेर नगर जिल्ह्यातलं बोलणं याच्यामध्ये काय आहे फरक आहे. पुण्यातलं बोलणं कसं आहे, शुद्ध, पुढचा ऐकणारा बेशुद्ध. आणि त्या एकमेकीला काय बोलत होत्या, अगं कल्याण महाराजांची जेवणाची व्यवस्था दाभोळकरांच्याकडे आहे का. दुसरी म्हणते नाही बाई आमच्याकडे नाही आहे. मी खानविलकरांना विचारून येते पण आमच्याकडे नाही आहे. मी तसाच फेटा बांधित आतमध्ये गेलो. म्हणलं ताई, ते म्हणे काय. म्हटलं तुमच्या शेजारी एखादा दांडेकर आहे का. ते म्हणे बाबा कशाला. म्हटलं मला त्याच्याकडे निहान जीव घाला. 7 वाजलेत. असं आहे. म्हणून लक्षात ठेवा, आडनाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण ज्यांची नावं शुरांची साधूंची आणि त्यांची आहेत त्यांनी त्या पद्धतीनं आचरण करावं. पवित्र तुळशीची माळ खऱ्या अर्थानं गळ्यामध्ये घालावी आणि कपाळाला छानपैकी असा गंध लावावा आणि गळ्यात माळ पाहिजे. काही का नाही. माळ जर असेल ना, शिवाजी महाराजाला उपदेश करताना तुकोबाराय सुद्धा म्हणाले होते, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. म्हणून तर विष्णूचे दास सुद्धा म्हणतात की आम्ही सतत चालताना बोलताना बसताना झोपताना आम्ही त्या देवाचं स्मरण करतो. म्हणून आम्ही काळाला देखील घाबरत नाहीत, कारण आम्ही त्या विष्णूचं चिन्ह असणारं गंध भाळावरती लावतो. गळ्यात माळ आहे म्हणून आम्ही काळाला देखील घाबरत नाहीत. अभंगाच्या तृतीयेच्या ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ, ऊर्ध्वपुंड भाळ कंठी शोभे माळ.
कंठी शोभे माळी कापीजे कळी काळ तया भेणे. म्हणून माझ्या माय बापाओ, नाही काही बनता आलं तरी चालेल, परंतु फक्त चांगला माणूस या ठिकाणी जरी आपण बनलं तरी सत्याचं खूप मोठं आपल्याला या ठिकाणी पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. आणि वारकरी संप्रदायासारखा आनंद जगात कुठंच नाही हो. आणि नुसता वारकरी झाला आणि दिंडीला जरी चालला ना, काय आनंद आहे महाराज. लक्षात घ्या. मृदुंगाचार्य झाले आणि जर 7 दिवस एका गावात राहिल्या, हर्षल दादा दररोज कोणी ना कोणीतरी म्हणतं, माऊली आमच्या घरी चहाला येता का, नाश्त्याला येता का. मृदुंग खायनाचार्य झाले तर, माऊली अहो तुम्ही 3 दिवसापासून आलात, प्लीज दूध पाहिजे, दूध घ्या, चहा घ्या, कॉफी आमच्याकडे चाला हो. आणि कीर्तनकार झाला तर किती लोक पुढं पुढं करतात. मी कळमनुरीला गेलो होतो आणि माझी 4-5 किलोमीटर मिरवणूक काढली त्या लोकांनी. पुढं डीजे, म्हटलं आता काय बोलायचं. पुढं डीजे लावला, मग पाठीमागं मृदुंगाचार्य ते झेंडे विना सगळं, आणि पाठीमागं रथात मला बसवलं एकटा. तिथून मिरवणूक काढीत काढीत पुढे गेलो आणि खाली उतरले. ज्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था, असे फुलं काय टाकले, बसायला पाठ, पाठीला पाठ, उदबत्त्याचा घमघमाट, आमटीचा फुरका, बाबाच्या शेंडीच्या अंटेण्यातून घाम बाहेर, तरी सुद्धा घ्या बाबा घ्या बाबा, काय पाहिजे काय पाहिजे. नुसतं पाणी म्हटलं का पाणी. हा आता पहा बरं एवढी किती सोयी. आता बाकीचं पाणी प्यायलं ना बाबाला काय उलट्या होत्यात का. पण पाणी, बॉटलचं पाणी, गूळ आज तरी थोडा आहे. काल मला अर्धा किलो गूळ ठेवला होता पुढं. मला जो देत होता त्यानं एवढा दिला, बाकी त्यानंच हाणला. बरं काही बोलता आहे ना. बरं गूळ किती लोक पुढं पुढं करतात. माऊली काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे काय पाहिजे, किती पाणी म्हटलं पाणी, चहा म्हटलं चहा, दूध म्हटलं दूध, किती पुढं पुढं करता. आणि खरं सांगू, हे आम्हाला घरी लय जड होतं राव. एवढं स्वागत पाहिलं आणि घरी जर आम्ही गेलो ना तर आतून आवाज येतो. कोणाचा. तुम्हाला ती कळती ना, तिचा आवाज आला. आले का म्हटलं आलो ना. मग का थांबले, आत या ना म्हटलं येतो ना. पाणी पिया ना म्हटलं पिलो ना. तांब्या घ्या ना म्हटलं घेतलाय ना. मला आणा ना, घ्या ना. खरं दुखणं इथं आहे. असं आहे. म्हणून पंढरीचे आनंद आहे. अहो फक्त 1च वर्ष वारी झाली नाही भाऊ, 1च वर्ष कोरोनामुळं, पण त्या दिवशी करमलं नाही लोकाला. आणि हे वर्णन माझ्या नाथबाबाने केलं. एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. ओ गो माझे माहेर पंढरी राम आहे भीवलीच्या तीरी. काय आनंद आहे, काय आनंद आहे मला. लक्षात घ्या. म्हणून आपण आपलं काम करताना देवाचं भजन करा. असं कुठल्या संतानं सांगितलं नाही संसार सोडा, प्रपंच सोडा, लेकरं बाळ सोडा, हिमालय जाण, 12 वर्ष एका पायावर राहा. खोटं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. नारदाच्या पवित्र गादीवर सांगतो, उत्कृष्ट संसार करून उत्कृष्ट परमार्थ आमच्या संतानं केला. म्हणून तर जगाचा मालक नाथांच्या घरी अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग, अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उत्कृष्ट संसार, उत्कृष्ट परमार्थ. आणि काम केलं ना आपलं. आमचे शेणा महाराज, आम्ही वारीक 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 हजामत करू वारीक, वारीक 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 हजामत वारीक, वारीक 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 हजामत करू वारीक, वारीक 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 हजामत वारीक, हजामत करू वारीक, हजामत वारीक, वारीक 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 हजामत करू वारीक. हा वारीक
त्यांनी व्यवसाय सोडला का, व्यवसाय केला आणि देवाचं नावही घेतलं. गोरोबा काका फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माझ्याकडे त्याला पुरावा आहे. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसा मनाचा मारू न करिता इंद्रियाशी दुःख न देता येथे मोक्षवासे आयता, श्रवणाची माझी प्रमाण आहे मुखी नाम हाती मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांची. म्हणून मिळालेल्या आयुष्यात त्या देवाचं स्मरण करावं आणि तो बँक बॅलन्स मागे टाकला की तो बँक बॅलन्स आपल्याला भविष्यात काम येतो. म्हणून तो तुकोबारायसारखे महात्मे म्हणतात, शेवट तो भला. वर्तमानात परमार्थ केला तो आम्हाला भविष्यात काम आला. म्हणून आम्हाला मृत्यूची काही भीती वाटत नाही. म्हणून विष्णूचे दास सुद्धा म्हणतात, आम्ही भगवंताचं नामस्मरण करतो म्हणून आम्हाला त्याची भीती वाटत नाही. कारण आमच्या गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे. मग एका साधकानं तुकोबाराला विचारलं, नेमकं तुम्ही म्हणता देवाला शरण जा, पण कोणत्या देवाला शरण जायचं? तुमचा एक अभंग आहे, म्हणवणी शरण जावे सर्व व्हावे देवाशी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुम्ही म्हणतात देव कसा आहे? बहु आहे, करुणावंत. देव कनवाळू कृपाळू मायाळू आहे, पटलं. पण उत्तरार्धात अनंत ही नाम ज्या, मग ज्या देवाची अनंत नाम आहेत त्यापैकी कोणत्या देवाला शरण जायचं? तुकोबाराय म्हणतात, ज्याला आम्ही गेलो त्याला जायचं आणि त्याचं नाव घ्यायचं. आम्हाला काही कळत नाही तुकोबाराय, तुम्हीच सांगा. तुकोबाराय म्हणते, असं करा, या माझ्या मागे आणि म्हणा, विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, 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 हरी जय जय, 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय, जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, कुंडली वरदा हरी विठ्ठल, हरिनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माय बापाओ,
अगदी वेळेमध्ये हरिकीर्तन रूपी सेवा संपन्न होत आहे, पण तरीसुद्धा मला काय राहवत नाही म्हणून कीर्तन एकदा झालं, अजून मला एक 10-15 मिनटं देता का? पोवाडा एक 10 मिनिटाचा तुमच्या समोर, आणि बाई 5 मिनटं भारूड घ्या, 5 मिनटाचं एक भारूड होईल आणि एक 10 मिनटं पोवाडा, म्हणजे बरोबर 11 वाजता आपण म्हणजे बरोबर 9:30ला सर्व कार्यक्रम या ठिकाणी आटोपूया. असो मायबापाओ, आज समाधानाने आनंद वाटला, परंतु कधी नव्हता तेवढा पाऊस या ठिकाणी महाराष्ट्रभर झाला, नगर जिल्ह्यात झाला. पण इथे आल्यानंतर मला एक माणसाने सांगितलं, महाराज आज तुम्ही आलात, तुमचं नाव कल्याण आहे, आमच्याकडं पाऊस कमी आहे. लागत असला तर कीर्तनाच्या नंतर पाऊस लागतो का? नको ना? बरं, असं आहे. बरं, पण महाराष्ट्रभर खूप पाऊस झाला, अनेकांचे संसार वाहून गेले, गाया म्हशी असतील, शेळ्या असतील, शेतकऱ्याचं स्वप्नसुद्धा त्याच्याबरोबर वाहून गेलं. असा पाऊस, खूप पाऊस झाला. तर त्यावेळेला मी एक कविता सादर केली. ती कविता वेगवेगळ्या चॅनलवरती सुद्धा दाखवली बरं का शुभम दादा. शेतकऱ्याचं काय सपान असतं. आता स्वप्न हा शब्द अपडेट झाला, जरा सुशिक्षित आहे, पण जुने लोक, जुने शेतकरी म्हणायचं ना, आमचं असं सपान आहे बरं का. सपान म्हणजे स्वप्न. मग त्या सपान या शब्दावरती शेतकऱ्याची व्यथा सांगणारी कविता ती अनेक चॅनलवरती दाखवली. तुमच्या डोळ्यात पाणी येईल ते ऐकताना. तुमच्यासाठी ऐकून शेवटच्या चरणाकडे येऊ, नंतर पोवाडा भारूड 9:30ला बरोबर कार्यक्रमाची सांगता. काय असतं आमच्या शेतकऱ्याचं स्वप्न आणि सपान, असं सांगितलं मी. पीक आलं या जो मात, एक शेत करी दादा, बसला गोफण फिरित, मणी सपान रचित. पीक जोरात आलं आणि त्या पिकावरती आमच्या शेतकऱ्यानं स्वप्न पाहिलं. काय स्वप्न होतं? आता मोडीन झोपडी, तिथ बांधीन मी माडी, कारभार नीला साज, मढीन सोन्यान मी सारी. कशाच्या जोरावर? येणाऱ्या पिकाच्या जोरावर. स्वप्न होतं. पुढं तो काय म्हणतो? सरजा राजा चिर जोड, धावल साऱ्या गावा पुढ, माझ दोनच बछड, करील डॉक्टर वकील. येणाऱ्या पिकाच्या जोरावर स्वप्न पाहत होता. आणखी त्याचं स्वप्न काय होतं? एक नाव दिलंय का मुलीचं मी सहज. माझ्या मथूच लगीन, असं थाटात करीन, पाहीन मी जावई असा, मथू गाडीत जाईन. पिकाच्या जोरावर. पण त्याचं स्वप्न कसं भंगलं? काय झालं? एकाएकी काय झालं? आभाळात ढग आलं, पडला जोराचा पाऊस, गेलं गेलं सपान वाहून, गेलं सपान
म्हणून शेतकरी राजा तो राजा होता, राजा आहे आणि राजाच राहणार. कारण आपल्या सगळ्यांची पोट भरण्याचं काम एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सांगतो आपला बाप करत असतो. म्हणून शेतकरी राजा कधी आत्महत्या करू नको, तुझ्या पाया पडून सांगतो, तुझ्या पाया पडून सांगतो. म्हणून झुंजार ते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगे नातळे त्या, गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या म्हणे बैसलासे. ऊर्ध्व पुंड्र भाळी कंठी शोभे माळी, कापीजे कळी काळ तया भेने. आणि आमच्या विष्णुदासांचे अलंकार काय असतात शेवटच्या चरणात. तुका म्हणे शंकर शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. म्हणे चक्राचे शृंगार, तुका म्हणे चक्राचे शृंगार. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. तुका म्हणे चक्राचे शृंगार, तुका म्हणे चक्राचे शृंगार. नामामृत सार मुखा माझे, नामामृत सार मुखा माझे. आसनी गोविंद सजनी, गोविंदासनी गोविंद सजनी. गोविंद तामणी बैसलासी, बैसलासी. गोविंद त्या, गोविंद त्या मणी बैसलासी, बैसलासी. गोविंद त्या मणी गोविंद मणी बैसला, गोविंद बैसलासी. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंदासनी गोविंद शयनी. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, नाम अमृतसार मुखा माझी. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या म्हणे बैसलासे. यथामती यथावकाश माझ्या बालबुद्धीला. परमादरणीय परमश्रद्धेय शांतीब्रह्म गुरुवर्य वाणीभूषण भास्कर गिरीजी बाबा, श्री क्षेत्र देवगड संस्थान. बाबांच्या आशीर्वादाने जगदबंधनी श्रीमंत तुकोबारायच्या अभंगावरती चिंतन, निरूपण आणि प्रबोधन ह्या तिन्ही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये माझं काही चुकलं असेल किंवा तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल, उदार अंतकरणानं क्षमा करा. शेवटी गुणदोष नाही पाहत कीर्तने, प्रेमे चक्रपाणी वश होय. झालेली सेवा मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्रजीच्या, छत्रपती शिवरायाच्या, हनुमंतरायाच्या, सकल संतांच्या चरणावरती अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले पुरे वेडी वाकुडी उत्तरी. महाराज तुम्ही